अहिल्यानगरपासून अत्यंत जवळ असलेल्या आरणगाव उर्फ मेहराबाद या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त 2 दिवस मोठी यात्रा भरत असते। या ठिकाणी अशी आख्यायिका आहे की पांडुरंग स्वतः या ठिकाणी बुवाजी महाराजांच्या विनंतीवरून या ठिकाणी उपास सोडायला आले होते। त्यामुळे अख्खं नगर शहर व पंचक्रोशीतील जी गावं असतात ती गावं या ठिकाणी उपास सोडायला येतात। त्यामध्ये नगर शहरातला पण मोठ्या प्रमाणावर भक्तवर्ग असतो। आपल्याबरोबर आता या ठिकाणी संस्थेचे देवस्थानचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय काय कार्यक्रम झाले अध्यक्ष? आज सालाबाद प्रमाणे दरवर्षी 8 दिवसाचा सप्ताह असतो। द्वादशीच्या दिवशी देव इथे उपास सोडायला येतात, त्यामुळे आज मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो। सालाबाद प्रमाणे कमीत कमी 25,000 ते 20,000 लोकांचं इथं दर्शनाला येतात भाविक आज पाचच्या खेड्यातून। आणि 3 वाजता रथ मिरवणूक असते। 3 वाजता रथ मिरवणूक जुन्या परंपरेनुसार रथ मिरवणूक चालू असते। ह्या रथ मिरवणुकीचं वैशिष्ट्य काय? कारण पांडुरंगाचे जे जिथं जिथं उत्सव होतात तिथं कुठं रथयात्रा होत नाही, पण फक्त आपल्या आरणगाव म्हणजे मेहराबाद मध्येच आहे। तर ह्याचं काय वैशिष्ट्य माहिती? वैशिष्ट्य असं आहे की संजीवन समाधी मग त्याच्यामुळे आपण जसं जगन्नाथपुरीची रथयात्रा त्या धर्तीवरती भगवान श्रीकृष्णाची आपण ही रथयात्रा करतो। त्याच्यामध्ये जी मूर्ती आरणगाव येथे आषाढी यात्रा उत्सव हा दर सालाबादप्रमाणे खूप छान चालू आहे। आणि आषाढीचं महत्त्व असं आहे, आषाढी एकादशीला इथं बारशीच्या दिवशी पांडुरंग पंढरपूरमधून आरणगावला बारस सोडायला येतात आणि हा मोठा उत्सव आरणगावमध्ये साजरा होतो। श्री संत बुवाजीबा एकादशी निमित्त जो यात्रा उत्सव चालू आहे, त्यासाठी एकादशीच्या दिवशी खासदार डॉक्टर निलेश लंके यांचे वडील ज्ञानदेव लंके व त्यांच्या मातोश्री यांनी पूजा केली व खंडाळ्याचे जिल्हा परिषद सदस्य कारले साहेब हे पूजेसाठी आले होते। व आजच्या द्वादशीच्या पूजेला अक्षय दादा कर्डिले, त्याच्यानंतर आमचे जे 2 अन्नदाते आहेत बाळासाहेब जाधव आणि महेश गहिले यांच्या हस्ते आजची पूजा संपन्न झाली। व यात्रा उत्सव रथ यात्रेचे पूजन श्री जंगले साहेब व राजू प्रसाद यांच्या हस्ते झाले व रथयात्रा सुरू झाली। आणि महापौरांनी बी भेट दिली, अन्नप्रसादासाठी त्यांनी येऊन वेळ दिला। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।